नमस्कार. आज आपण आपली सेकंड ॲप्लिकेशन सुरू करत आहोत. वॉल ऑफ डेथ म्हणजेच काय, मौत का कुवा. आता तुम्ही फिल्म्समध्ये वगैरे पाहिलं असेल की एक सिलेंड्रिकल वर्टिकल सिलेंड्रिकल वॉल असते आणि त्याच्यामध्ये काय होतं की एक माणूस एका बाईकवरती बसून ती बाईक त्या म्हणजे सिलेंड्रिकल वॉलच्या इनसाईड अशी बाईक सर्क्युलरली आत रोटेट करत असतो, म्हणजे त्याच्या भिंतीवरती, राईट. तर याच्यामध्ये बघा की ही बाईक जेव्हा तो चालवत असतो तर त्याच्यावरती अनेक प्रकारचे फोर्स ॲक्ट केले जातात. आता ते फोर्स कोणते आहेत तेच आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. आता याच्यामध्ये बघा, जेव्हा ही बाईक अशी इनसाईड आत सर्क्युलरली रोटेट होत असते तेव्हा काय होतं, तर त्याच्यावरती डाऊनवर्ड डिरेक्शनला मास इंटू ग्रॅव्हिटी हा त्याचा फोर्स डाऊनवर्ड डिरेक्शनला ॲक्ट होतो. त्याच्यानंतर नॉर्मल रिॲक्शन ही टुवर्ड्स दी सेंटर, ही आपण कॅपिटल एननं इथं डिनोट करूया. टुवर्ड्स दी सेंटर इट इज नथिंग बट सेंट्रिपिटल फोर्स. अँड आपल्या बाईकचं जे वेट आहे किंवा व्हेकलचं वेट आहे ते मेंटेन करण्यासाठी आपल्याला कोणता फोर्स लागतो किंवा बॅलन्स करण्यासाठी, तो म्हणजे आपला फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे तो काय, तो अपवर्ड डिरेक्शनला आपल्या बाईकचं वेट आहे तो बॅलन्स करायचं काम कोण करतो, तर फ्रिक्शनल फोर्स. आता तुम्ही एक पाहिलं असेल की बाईक याच्यामध्ये आत रोटेट होत असताना बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी ती खाली पडू शकते बाईक, बरोबर. मग त्यासाठी ती पडू नये म्हणून आपल्याला कोणता फोर्स इथं मदत करतो, तर तो म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. आता इथे बघा, ही बाईक जेवढ्या तुम्ही स्पीडनं आत फिरवाल तेवढा तुम्हाला काय फ्रिक्शनल फोर्स जास्त मिळाल, म्हणजे तुमची बाईक खाली पडणार नाही, बरोबर. आणि समजा जर तुम्ही ह्याचा स्पीड कमी केला तर काय होणार, फ्रिक्शनल फोर्स कमी भेटणार आणि तुमची बाईक काय होणार, खाली पडणार, बरोबर. म्हणजे हा फ्रिक्शनल फोर्स आपल्याला कुणापासून भेटतो, तर फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर्स अँड रोड. आता रोड म्हणजे कुठला इथला आपल्याला, तर सिलेंड्रिकल वॉलचा रोड अँड टायर्स ऑफ बाईक, बरोबर. म्हणजे आपण इथं काय म्हणू शकतो की फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो आपल्या बाईकच्या वेटच्या इक्वल पाहिजे किंवा तो आपल्या बाईकच्या वेटच्या ग्रेटर पाहिजे. मग तेच आपण कसे लिहू शकतो इथं की फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी ऑर फ्रिक्शनल फोर्स इज ग्रेटर दॅन मास इंटू ग्रॅव्हिटी. ते कसं लिहू शकतो आपण, फ्रिक्शनल फोर्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी. या सिलेंड्रिकल वॉलची रेडियस किती आहे आपली, तर स्मॉल आरने इथं आपण डिनोट केलं. आता इथं बघूया आपण, इट इज ए वर्टिकल सिलेंड्रिकल वॉल ऑफ रेडियस आर inside which a vehicle perform horizontal circular motion. Here various forces acting on vehicle. आता ते फोर्सेस कोणते आहेत, तर फर्स्ट नॉर्मल रिॲक्शन इज टुवर्ड्स दी सेंटर. म्हणजे पहिल्यांदा काय मिळाले आपल्याला, नॉर्मल रिॲक्शन कॅपिटल एनने डिनोट केली, ती काय आहे, टुवर्ड्स दी सेंटर. सेकंड, वेट एम जी हे काय आपलं, तर डाऊनवर्ड डिरेक्शनला आहे. आणि थर्ड, फ्रिक्शनल फोर्स एफ एस ने डिनोट करूया आपण, तो काय आपला अपवर्ड डिरेक्शनला. म्हणजे आपल्याला 3 फोर्स बघितले जे ॲक्ट होतात व्हेकलवरती. पहिला नॉर्मल रिॲक्शन, तो काय टुवर्ड्स दी सेंटर, वेट एम जी डाऊनवर्ड डिरेक्शन अँड फ्रिक्शनल फोर्स इन अपवर्ड डिरेक्शन. आता परत काय बघितलं आपण इथे, दिस फ्रिक्शनल फोर्स मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वेट एम जी अँड दिस नॉर्मल रिॲक्शन टुवर्ड्स दी सेंटर मीन्स इट इज नथिंग बट सेंट्रिपिटल फोर्स. लास्ट लेक्चरमध्ये बघितले आपण की सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय. आता आपण काय म्हटलं की नॉर्मल रिॲक्शन इज नथिंग बट सेंट्रिपिटल फोर्स. मीन्स आपण कसं लिहू शकतो, नॉर्मल रिॲक्शन
कॅपिटल एन इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स इक्वेशन तुम्हाला माहिती आहे काय, एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. दिस इक्वेशन नंबर 1. देन परत काय बघितलं बघा इथे आपण, फ्रिक्शनल फोर्स बॅलन्स वेट एम जी. म्हणजे तेच कसं लिहू शकतो आपण, इथं लिहिते बघा एकदा, फ्रिक्शनल फोर्स बॅलन्स वेट एम जी. तेच कसं लिहू शकतो आपण, एफ एस इज इक्वल टू एम जी. दिस इक्वेशन नंबर 2. आणखी एक इक्वेशन काय बघितलं आपण इथे, फॉर कंटिन्युअस सर्क्युलर मोशन फ्रिक्शनल फोर्स मस्ट बी ग्रेटर दॅन इक्वल टू वेट एम जी. तेच कसं लिहू शकतो आपण इथं, म्हणजे तेच इक्वेशन लिहायचं खाली आपल्याला, एफ एस इज ग्रेटर दॅन इक्वल टू एम जी. इक्वेशन नंबर 3. आता इथे बघा आपण काय भेटलं, फॉर कंटिन्युअस सर्क्युलर मोशन द फ्रिक्शनल फोर्स मस्ट बी ग्रेटर दॅन इक्वल टू वेट एम जी. हे झालं थर्ड इक्वेशन. आता पुढे बघा, बट वी नो दॅट द लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. हे आपण पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये पण बघितलं आहे, इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. आता हा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे तो आपण म्यू एसनी रिमूव्ह करूया, म्यू एस एन. आता हा म्यू एस म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हा काय आपला कॉन्स्टंट आहे, म्हणजेच काय, यालाच काय म्हणतो आपण, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आता आपण काय करायचं, याला इक्वेशन नंबर 4 म्हणा. आता काय करायचं आपल्याला इथं, इक्वेशन 4 पुट इन इक्वेशन 3. म्हणजे कसं भेटणार, आता एफ एसची व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायची. म्हणजे काय आलं, म्यू एस एन इज इक्वल टू, सॉरी, इज ग्रेटर दॅन, म्हणजे हे साइन द्यायचं इथं, ग्रेटर दॅन इक्वल टू एम जी. आता आपल्याला फ्रॉम इक्वेशन 1 आपण काय भेटलं, एन मीन्स काय भेटलं आपण, नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन इज नथिंग बट सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्स इक्वेशन इथं पुट करूया आपण, म्यू एस कॅपिटल एन मीन्स, कॅपिटल एन म्हणजे काय बघितलं आपण इथं, एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. म्हणजे हीच व्हॅल्यू आपल्याला तिथे पुट करायचे. म्हणजे कसं आलं इथं, एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर इज ग्रेटर दॅन इक्वल टू मास. ओके, here m gets cancelled, then remaining mu s mv square divided by r is greater than equal to gravity. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, हा आर आपल्याला इकडं राईट साईडला न्यायचं. म्हणजे काय आलं, म्यू एस व्ही स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू आर जी. ओके, आपल्याला काढायचे काय, वेलॉसिटी, व्ही स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू आर जी अपॉन म्यू एस. आता फायनल व्हीची व्हॅल्यू काढायची म्हणजे आपल्याला काय, रूट घ्यावं लागणार. व्ही इज ग्रेटर दॅन इक्वल टू अंडर रूट आर जी डिवायडेड बाय म्यू एस. इक्वेशन नंबर 5. आता आपल्याला काय इक्वेशन मिळाले, तर कशात इक्वेशन भेटलं, दिस इज द डेरिवेशन ऑफ और फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी फॉर कॉन्स्टंट सर्क्युलर मोशन इन वर्टिकल सिलेंड्रिकल वॉल. द स्पीड शुड बी ग्रेटर दॅन और इक्वल टू अंडर रूट आर जी डिवायडेड बाय म्यू एस. म्हणजेच काय की आपली बाईक त्या वर्टिकल सिलेंड्रिकल वॉलमध्ये जर कॉन्स्टंट स्पीडने किंवा कॉन्स्टंट वेलॉसिटीने जर सर्क्युलेट जर व्हायचे असेल तर आपल्याला काय वेलॉसिटी लागणार, व्ही वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन इक्वल टू अंडर रूट आर जी डिवायडेड बाय म्यू एस, और दिस इज अ फॉर्म्युला फॉर द वेलॉसिटी फॉर कॉन्स्टंट सर्क्युलर मोशन. आता आपल्याला इथे इक्वेशन मी भेटले, पण याच्यासाठी तुम्हाला काय प्रॅक्टिस गरजेचे.
म्हणजे हे जरी दिसत असं सोपं तुम्हाला, तर तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस नियमित एखाद्या पेजवरती केली पाहिजे. ओके, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपलं थर्ड ॲप्लिकेशन बघणार आहे. थँक्यू.